रवैया थम गई मंदार मिली। बचपन से ही बड़े भाई ने हम सबको पाल के बड़ा किया है, बहुत दुख होता है। तलक आंधियां पानी संग बड़ी। भाई मेरे लिए लड़का ढूंढ रहे हो क्या? अगर मैं चली गई तो आपको कौन देखेगा? इन पैरों के नीचे हो भूमिया। तेरी शादी होगी, बच्चे होंगे, तू बहुत खुश रहेगी, तो ही हमारा एक परिवार बनेगा। तेरी जमीयत को ये कारवां चल रहा। आमच्या श्रेयसला बरं करण्यासाठी आम्ही पण काहीही करू शकतो आई, काही। माझे आशीर्वाद आहेत पुरी, काही काळजी करू नका, सगळं छान होईल, श्रेयस बरा होईल। हो आई, निघू आम्ही? संजय, हा? नाही चालू दे। आम्ही थांबू बाहेर की कसं काय? नाही नाही, मी आलोच ताई। गुड। आई येतो हा। चल। हे गड म्हणजे पुरावा आहे की श्रेयस म्हणतो तसं तो नक्की कुणाला तरी भेटलाय। तर ती मुलगी कोण आहे? खरंच आराध्यासारखी दिसते का? आय डोंट नो, बट तिच्या भेटण्यानंतर आमचा श्रेयस थोडा वेगळा मात्र वागायला लागलाय। कोण असेल ही मुलगी? काय झालं? ही बॉनेट मधून धूर येतोय। अरे उतर ना, पटकन बघ ना। संजय जरा बघ काय झालंय। ओ गॉड, काय रे? अरे होईल 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 ताई, थांब। या महत्वाच्या कामासाठी आम्ही निघालो होतो, गाडी पण आत्ताच बिघडायची होती। हे तू बरोबर केलं नाहीस हा, अशीच निघून गेलीस। मी घाबरलो मम्मी, तू अशी जात नको ना जाऊस। परत करायचं नाही असं, ठीक आहे? अजिबात असं करायचं नाही, तू थांबत जा माझ्याजवळच। तू असलीस की बरं वाटतं मला। भाऊजी ऐका ना, ज्यूस पिऊन घ्या। असं काय करताय तुम्ही? प्लीज ज्यूस पिऊन घ्या ना, आजी रागवेल ना नाहीतर आपल्यावर। प्लीज प्लीज ऐका ना, ताईसाठी। डिस्टर्ब करतात ते आपल्याला, सगळे बोलू देत नाहीयेत म्हणून मुद्दाम मध्येच येतात आपण बोलत असताना, असं करतात। नाही तुम्ही बोला, मी डिस्टर्ब नाही करणार, पण माझं एकदा ऐकाल का प्लीज? तुम्ही असं का करताय? ताई जिवंत नाहीये आता, हा फोटो म्हणजे ताई नाहीये, ताई गेलीये या जगातून। तुम्ही हा धक्का एकदाच सहन करा, ह्या फोटोच्या नादी लागू नका प्लीज, त्यामुळे तुमचं आयुष्य बर्बाद होतंय। तुम्हाला कसं कळत नाहीये? सगळे किती काळजीत आहेत, सगळ्यांना टेन्शन येतं तुमचं। चला, कोणासाठी नाही पण आजीसाठी, त्यांच्यासाठी तरी प्लीज समजून घ्या। ठीक आहे, दाखवा। मी फोटो छान ठेवेन, तिथे छान ठेवेन। हो हो, मी ठेवेन ना। आपण त्याला छान फ्रेम करूया, छान ठेवूया, काही नाही होणार, ताईला काही नाही होणार। ते बघा किती छान दिसताय तुम्ही एकत्र, असेच छान एकत्र राहा तुम्ही। लग्नाच्या वेळी आराध्या आणि आम्ही, आराध्या आराध्या आराध्या, I might help you.
जगाच्या पाठीवर तू कुठेही गेलीस तरी मी तुला शोधून काढेनच. अहो मॅडम, गाडी खराब झाली की नाही तुमची? बघते की मी 2 मिनिटात. काय झालंय तुमच्या गाडीला? अशी नाही होणार ते. ए तारे तू तारे, बोल ना काय पाहिजे? फटाकचे जॅकेट 3 आणि 4 नंबरचा पाना घेऊन या आणि येताना पकडायला विसरायचं नाही. चला पळा लगेच. हा काय प्रकार आहे? आराध्या इथे कशी काय? आराध्या नाही आहे. येतोय तुम्हाला? वा की मग बाजूला. अशी कशी नाहीये ताई? बघ ना, सेम टू सेम आराध्या आहे ताई. ती दुसरी तिसरी कोणी नाहीये, आराध्याच आहे. ती जर आराध्या असती तर आपली गाडी रिपेअर केली नसती, आपल्या अंगावर घातली असती. चला लागा की कामाला. ये दर, तू पण कामाला लाग. काय बरं झालंय? शोधा बरं पटकन. ओ मॅडम, 5 मिनिट लागतील गाडी रिपेअर व्हायला. हा, झाली बाबा एकदाची गाडी रिपेअर. ए पोरांनो, आवरा पटापट. चला बंद करायला लागेल. आराध्या. कोण आराध्य? कोण आहेस तू? अहो तारा नाव आहे आपलं. या अख्ख्या वस्तीची दादा आहे आपण. चाळीस लेके मेकॅनिक पर्यंत सगळी कामं येत आहे आपल्याला. वाया कोणी काही चोरी बिरी केली, चुकीचं काम केलं काय, सगळे येत आहे आपल्याला. अच्छा, पण नक्की कोण आहे? कोणी म्हणजे? ही ट्यूब पुरी गेली आहे. सांगितलं की तारा नाव आहे आपलं, तरी बी. आय एम जस्ट सरप्राइज. पण खरंच ही मेकॅनिक्स वगैरे कामं तुला येतात? हो मॅडम, हे काय गावठी सवाल विचारून राहिल्या? अहो बायका पार कुठं चालल्यात. हा, आमच्या शिंदेबाईंनी जरी ऐकलं ना तर तुम्हाला एवढा मोठा लेक्चर हाणला असताना तुम्ही काय गावठी सवाल विचारून राहिलात मला? कसं असतं ना मॅडम, आमच्यासारख्या अशा वस्तीत राहिलं ना की समधी कामं यायला लागतात. फुल टू ऑलराऊंडर तुम्हाला बी जमल. आणि मला सांगा, तुमच्यासारखी मोठी माणसं आमच्या वस्तीतून या भल्या मोठ्या गाड्यातून ये जा करत असतात. मग त्यांना हेल्प करायला लागतेच की. त्यांना हेल्प लागते, तुम्हाला हेल्प लागते, आणि आम्हाला बरोबर. काय रे पोरांनो? पहिल्यापासून इथेच राहते म्हणजे हा काही प्रश्न आहे? इथला जन्म आहे आपला. ही अख्खी वस्ती आपलीच आहे. हुशार दिसतेस. नाही जरा शिक्षण वगैरे घेतलं? हो बाई, 10वी पास आहे आपण, ते बी शिंदेबाईंच्या हाताखाली. नाही म्हणजे काय, तो एक विषय नाही का गणित, त्यात आपण फेल झालो होतो. पण इंग्लिश आपलं टकाटक आहे, फुल टकाटक. मग तिथल्या समजा लोकांना काय माहितीये, आपली तारा लई हुशार आहे, तिला समजत जमते, 10वी पास आहे. म्हणजे मी कोणाला सांगू नका बरं का. हा, बस तिथल्या समजा लोकांना हेच माहितीये. आणि इंग्लिश कसं आपलं फुल टू टकाटक आहे ना, आपण कोणाला घाबरत नाही, फुल टू इंग्लिश बोलतो. द्या ताई. रिअली? नाही म्हणजे आम्ही बऱ्याच वेळा या परिसरातून गेलोय, पण तुला कधी पाहिलं नाही. तुमची गाडी आधी बंद पडली होती. मी इथली का तिथली कशाला नसत्या पंचायती. आणि काय हो, या एरियाच्या दादाला विचारताय तुम्ही? काय रे पोरांनो? हो मॅडम, आमची तारा हिरो हाय हिरो. अहो माझा जन्म झाला तवा रातच्याला
माझ्या आईला गाडीत टाकून हॉस्पिटलात नेलं होतं ताराने. वस्तीतल्या प्रत्येकाला मदत करते आमची तारा. लहान लेकरापासून म्हाताऱ्या माणसापर्यंत समजाच्या गळ्यातलं ताईत आमची तारा. हो मॅडम, झालं का तुमचं आन्सर क्वेश्चन? आता फायनल टच मारू का तुमच्या गाडीला? बोला की. मारते मग स्टार्टर. ए छोटू, बोनेट बंद कर. झाली की रिपेअर तुमची गाडी? या की. आता बघा तुमची गाडी कशी सुसट पळते. हा ट्यूब तो बहुत स्लो आहे. मॅडम मला सांगा, मी तुमची गाडी कशी खटाखटा रिपेअर केली की नाही? एकदम फास्टम फास्ट. मग तुम्ही बी आता खटाखटा नोटा काढा की मेकॅनिकची काम काय भुकटात होत असतात का? चला काढा पटकन नोटा. संजय. हो. पहिलं ही ट्यूब तो स्लो आहे पण बहुत पॉवर पास आहे. मॅडम लक्षात ठेवायचं बरं. एकच वायदा, फक्त ताराचाच कायदा. येते मी. तारा, थँक्यू. असं वय, थँक्यू म्हणायचं. वेलकम बॅक. या की परत. ताई काय? तिच्या हातात सेम कड होत. म्हणजे श्रेयस जे बोलत होता ते खरं होतं. तो भेटला हिला. तिच्याच हातातलं कड आहे. म्हणजे ह्या ताराला आपल्या श्रेयसनी पाहिले. ही तारा डिक्टो आराध्यासारखी दिसते ताई. म्हणूनच आपला श्रेयस तिच्या मागे गेला होता. नाही 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 ताई, अगं आपणच फसलो. आपला श्रेयस तर काही फसणारच ना. संजय, ताबडतोब तिच्या मागे जा. ती कुठे राहते, कोणाबरोबर राहते, तिच्या फॅमिलीमध्ये कोण आहे, सगळी माहिती काढ. वेश बदलून आराध्या तर नाहीये ना, हेही चेक करशील ना. प्लीज गाफील राहू नकोस. नाही नाही, बी अलर्ट. यात कुठलीच चूक आम्हाला चालणार नाहीये. हो. निक. नाही काही हरकत नाही. हो हो, आपण बोलू या विषयावर उद्या. ओके, बाय. काय रे, काय झालं? डॅड, श्रेयसची खरंच खूप काळजी वाटते आता. हे बघ अक्षय, श्रेयसची काळजी मलाही वाटते. प्लीज तुम्ही असे ना चेहरे पाडून घरात बसू नका. आपण तुझ्या लग्नाची घाई करतोय. का करतोय? घरात जर मंगल कार्य असेल ना, घरातलं वातावरण थोडस निवळेल. प्लीज असे चेहरे पाडून घरात बसू नका. डॅड, आज ऑफिसला गेल्याबरोबर तिची इन्व्हेस्टमेंट. तर यशोधरा मॅडमला भेटायला बाहेर मोठे माणसं आलेत. त्यांना सांगितलं मी यशोधरा मॅडम घरात नाहीयेत, तरी पण ते ऐकायला तयार नाहीये. अक्षय सर, काय चाललंय? तो वॉचमन आम्हाला आतमध्ये येऊ देत नाही. आणि मॅडम कुठे आहेत? मम्मा बाहेर गेल्या. तुम्हीच मला सांगा ना काय हवंय. आमची आणि श्रेयस सरांची मीटिंग कधी घेणार, आज फायनल झालंच पाहिजे. सॉरी, तुम्ही त्यांना फोन करून लगेच बोलवून घ्या. 2-3 दिवसापासून आम्ही त्यांच्या कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न करतोय. आणि हो, या नवीन प्रोजेक्टमध्ये श्रेयस सर नसतील तर आम्ही आमची इन्व्हेस्टमेंट काढून घेणार आहोत, हे नक्की मात्र. आणि आता आमची सहनशक्ती ही संपत चालली आहे. गेले 6 महिने झाले
मॅडम आम्हाला फक्त टोलवत आहेत. प्लीज तुम्ही जरा शांत प्लीज. अक्षय फोन या ना बसा प्लीज या प्लीज. अक्षय बोल. कंपनीचे इन्व्हेस्टर घरी आलेत. तुम्हाला आणि श्रेयसला विचारताय. व्हॉट? सिच्युएशन खूप क्रिटिकल आहे, तुम्ही लवकरात लवकर घरी. आता फाईन 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 फाईन. लेट्स हँडल दिस व्हेरी कामली. ओके अक्षय, डोंट पॅनिक. त्यांना लिव्हिंग रूम मध्येच बसव. श्रेयस वर आहे हे त्यांना कळू देऊ नकोस. डू यू अंडरस्टँड? आम्ही आलोच. चल चल. श्रावणी, तू आत्ताच श्रेयसच्या रूम मध्ये जा. त्याच्या बरोबरच थांब. काहीही झालं तरी तो खाली यायला नको. तो खाली आला ना तर खूप प्रॉब्लेम होईल. ओके? काळजी करून बघते. ओके. मी मम्मांना कॉल केला होता, त्या येतील लवकर. कसं वाटतंय बाळा आता? मस्त वाटतंय आता. हो ना, छान झोप येईल बघ आता. श्रावणी, आराध्या कशी आहे? तू तिच्याशी भांडली नाहीयेस ना? तू भांडू नको तिच्याशी. तिच्याशी कोणी भांडू नका. अगं बोल ना, कशी आहे ती? आजीने मला सांगितलं तुझ्या रूम मध्ये आहे ती आराम करते, झोपली आहे म्हणून. ती बरी आहे का तिला त्रास होतोय? मी जाऊ का बघायला? नाही नाही, ती बरी आहे. ती बरी आहे. ती ना झोपली आहे. तिला बरं वाटत नाहीये ना, सो आपण तिला छान झोपू देऊया, तिला रेस्ट करू देऊया. ठीक आहे? ठीक आहे. तुम्ही कोड लँग्वेज मध्ये बोलताय काहीतरी? अरे नाही, मला पण येते ती लँग्वेज बोलता. मी पण बोलू शकतो. बाळा खरंच काही नाही. चला, मालिश करून झालेला आहे, आता छानपैकी झोपूया. चल चल. छान माझं बाळ नाही. सावकाश. शांत झोप आता. बरं झालं यांना झोप लागली. आता खाली तरी जाणार नाही. पण श्रेयस कुठे? आम्हाला सतत त्याच्याशी कनेक्टही होता येत नाहीये. आमच्याकडे असला नंबरही लागत नाहीये. नाही, हे सगळं प्रकरण आता मला संशयास्पद वाटायला लागलं. हॅलो, व्हेरी सॉरी, लेट झाला आम्हाला जरा. अरविंद, अक्षय, अरे काही नाश्ता वगैरे, स्वीट्स वगैरे काही? मॅडम, आम्ही तुमच्या पाहुणचार घ्यायला आलेलो नाही. शेवटच्या 6 महिन्यापासून तुम्ही आम्हाला खोळंबून ठेवलंय. श्रेयस सर येतील, आज येतील, उद्या येतील. कधी येणार आहेत ते? मिस्टर देशमुख, मिस्टर पोतनेस, आम्ही तुम्हाला सांगितलं होतं ना, श्रेयस. मॅडम सॉरी, पण जरा स्पष्टच बोलतोय. मागचे 6 महिने तुम्ही जे काय सांगतायत ना, तेच सांगणार असेल तर प्लीज सांगूच नका. आमची आणि श्रेयस सरांची गाठ घालून द्या. दॅट्स इट. श्रेयस सरांच्या क्षमतेवर आम्हाला पूर्ण विश्वास आहे, पण त्यांच्या इंटरेस्ट या कंपनीमध्ये राहिलेला नाही. म्हणून आम्हाला आमच्या गुंतवणुकीमध्ये पुन्हा एक वेळा विचार करावा लागेल. सॉरी टू से मॅडम, आजकाल तुमचंही लक्ष कंपनीकडे राहिलेलं नाही. श्रेयस सर पण नाहीत. आम्ही कोणावर अवलंबून राहून आमची गुंतवणूक करणार? पैसे बुडतील तर आमचेच बुडतील ना. बरोबर आहे. आणि इतके दिवस आम्ही तुमचा मान ठेवलाच ना, असं किती दिवस तुम्ही आम्हाला आता ताट काढत ठेवणार आहात? जे काय असेल खरं खोटं ते सांगून टाका. आणि श्रेयस सर कधी येणार आहेत? हे पहा मॅडम, या कंपनीवरून आमचा विश्वास आता उडायला लागलाय. एक्सक्यूज मी,
मिस्टर देशमुख इनफ. तुम्ही कोणाशी बोलताय तुम्हाला कळतंय का? यशोधरा सरनाईक आहोत आम्ही. आमच्याच कंपनीमधून प्रॉफिट मिळवलाय ना तुम्ही. मग कधी 1 रुपया तरी बुडालाय का तुमचा? प्रत्येक पैशावर प्रॉफिट कमवलंय तुम्ही. मिस्टर देशमुख काय हो, लंडन मध्ये एवढी प्रॉपर्टी घेतली आहे कशाच्या जीवावर? आमच्याच कंपनीमधून प्रॉफिट कमावलं ना. मग आणि मिस्टर पोतनीस त्यांच्याकडे काय बघताय? मुलीचं लग्न अगदी फार स्टेडियम मध्ये केलं होतं, सेलिब्रिटीजना बोलवलं होतं, हिरो हिरोईन नाचले होते तुमच्या लग्नात. ते कसं काय शक्य झालं? आज जर क्रायसिस आले तसं वाटतंय त्याबरोबर आमचं तुमचं पैसा पैसा करायला लागलात तुम्ही. मामा प्लीज शांत व्हा. एक मिनिट मिस्टर पोतनीस आणि देशमुख, आय अश्योर यू 1 पैशाचं पण नुकसान होणार नाही तुमचं.